3 दिवसापूर्वी जळगावच्या रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाने एका महिलेचा जीव वाचवला की जी महिला रेल्वे रूळ क्रॉस करत असताना अचानक मालगाडी आली आणि त्याच वेळी या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना एका रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाने आपला जीव धोक्यात घालून त्या महिलेचा जीव वाचवला। आपल्यासोबत तेच रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की नेमकी त्या दिवशी काय घटना घडली होती आणि या घटनेबद्दल त्यांना काय वाटतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे की तुम्ही आज एका महिलेचा जीव वाचवला। नेमकं काय त्या दिवशी काय घटना घडली होती, तुम्ही काय करत होतात आणि काय तुमच्या डोळ्यासमोरचा हा प्रसंग आहे? सर, त्या दिवशी मी जस्ट माझी नाईट ड्युटी संपून स्टेशनला थांबलेलो होतो। त्यावेळेस अचानक मला लोकांचा ओरडण्याचा आवाज आला। तेव्हा मी पाहिलं एक महिला ट्रॅक क्रॉस करत आहे। 2 नंबर प्लॅटफॉर्मवरून 3 नंबर प्लॅटफॉर्म येण्याचा प्रयत्न करत होती। मी तिला थांबण्याचा इशारा केला पण तिने माझ्याकडे लक्ष नाही दिलं। 2 नंबर प्लॅटफॉर्मवरनं एक ट्रेन जात होती तेव्हा BTPN, ती मला वाटलं आता ही महिला कटणार। तेव्हा मी माझं कर्तव्य माझ्या लक्षात आलं आणि मी तेव्हाच पडून त्या महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ट्रेन इतक्या जवळ आलेली होती की मी तिला हात पकडण्याचा प्रयत्न केला पण तो हात माझ्या हातात नाही आला आणि ती पुढे फेकली गेली। आणि पुढे फेकून ती नंतर जेव्हा परत गाडीत येत होती तेव्हा मी परत जाऊन तिला मागे ओढलं आणि तिचा जीव वाचवला। त्यावेळेस तुम्हाला ॲक्च्युली ही खूप म्हणजे जीवावर बेतणारी घटना होती, तुम्हाला थोडीफार पण अशी भीती वाटली नाही की या घटनेमुळे माझा पण जीव जाऊ शकतो असं? सर, वरिष्ठाच्या आदेशानुसार आणि त्यांच्या सांगण्यानुसार जेव्हा आमच्या अंगावर वर्दी असते तेव्हा आम्हाला फक्त कर्तव्य दिसतं आणि कर्तव्यापुढे आमच्या जीवनाचा तेवढा संबंध नसतो, कारण आमचं त्याच्यावरच सर्व हे असतं। त्यामुळे मी माझं कर्तव्य आधी समजलो आणि त्यानंतर माझा जीव आणि माझ्या जोशमध्ये होश ठेवूनच दुसऱ्यांना वाचवा तसा मी प्रयत्न केला, तिला वाचवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे माझी कर्तव्यपूर्ती केली सर। आज एका महिलेचा जीव तुम्ही वाचवलेला आहे, तुमचं कर्तव्य तुम्ही बजावलेलं आहे, या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं? सर, मला खूप अभिमान होतो आहे आणि मला आनंद होतो आहे। त्या महिलेचा जीव वाचला, माझ्यामुळे वाचला म्हणून मला आनंद होतो आहे सर। माझं कर्तव्य पण पूर्ण झालं आणि मला वरिष्ठांकडून शाबासकी पण मिळाली सर त्याबद्दल। त्यामुळे मला मानसिक समाधान होतं आहे सर त्या गोष्टीचं। यापूर्वी असं कधी घडलं होतं? नाही सर, आज माझ्या जीवनातील पहिलाच प्रसंग आहे सर। खूप मला त्याबद्दल समाधान होतं आहे, पहिलाच प्रसंग माझ्या जीवनातला। तर माझ्या आयुष्यातला हा अविस्मरणीय क्षण आहे आणि याचं मला खूप मोठा अभिमान आणि आत्मिक समाधान असल्याची प्रतिक्रिया या रेल्वे सुरक्षा बलाचे जवान CJ चौधरी यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे। सर्वत्र महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये त्यांचा हा CCTV फुटेजचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि संपूर्ण देशामध्ये त्यांचं कौतुक होतं आहे आणि त्यांच्याशीच आपण आता बातचीत केलेली आहे की त्यांनी सांगितलं की खूप मोठा आणि अवघड प्रसंग होता, मात्र माझ्या अंगावर वर्दी होती आणि मी ते माझं कर्तव्य बजावलं आहे, त्याचा मोठा मला आनंद आहे, आत्मिक समाधानसुद्धा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।